सकाळी झोपेतून उठलो आणि दात घासता घासता आलो वावरात चक्कर मारायला. हे वावर थोडं गावाच्या दूर आहे, तर इकडे हरणं रोयटे तर मुक्कामच करतात. मी आलो तर 25-30 हरणेची गँगच होती. लकीले डॉगेश भाई कुठून प्रगटले काय सांगा. हरणेच्या मागे लागून माया काम तर सोपे केलं आणि त्याला दूर दिलं काढून. चला म्हटलं आता दुसऱ्या वावरात जाऊन पाहू. या वावरातलं सोयाबीन चांगलंच वाढलं. म्हटलं आलाय आता डवऱ्याच्या फेऱ्यावर. तटून दुसऱ्या वावरात आलो. या वावरातलं सोयाबीन तर काहीच ठेवलं नाही. म्हटलं बा सगळ्यात जास्त कावतं या वाणीचं आहे. झाडाला एक पत्ताही नाही ठेवलं. असेच झाडं सगळ्या वावरात आहेत. एक तर हे लेट व्हेरायटी वाला सोयाबीन आहे, याची जर वाट पाहिली तर काही निघीन नाही. म्हटलं त्याच्यापेक्षा आपण पेरूनच घालू. वावर वलं होतं, त्याच्याने ट्रॅक्टर तर काही चालीन नाही. म्हटलं मग म्हटलं आपले 1.5 लाखाचे बैल कधी कामात येतील. झपाझप गाड्यातून सामान काढलं, ती पण तयार केली. उन्हाळ्याला बाया बी शर्ट घालून रेडी झाल्या. बाया म्हणा आम्हाला बी घेजावं बा व्हिडिओ मध्ये. मग काय घेतलं त्याला बी व्हिडिओ भिजवे दिली, पेरायला चालू केलं. तेवढ्यातच मला भावाचा फोन आला. अर्जंट मध्ये राशन कार्ड आणि बँक पासबुक घेऊन ये म्हणे शेगावले. घरी आलो, रेशन कार्ड घेतलं आणि बँक पासबुक घेतलं. गाडी काढली, निघलोच होतो. तेवढ्यातच डबल फोन आला. मी बी इकडून निघलो म्हणे आपण अर्ध्या मधात भेटतो. बरोबर अर्ध्या मधाला आलो, तो दिसला. तो गेलता बहिणीला आणायला. गाडी थांबवली, राशन कार्ड आणि पासबुक त्याजवळ दिलं. बहिणी जवळची बॅग घेतली, तिले म्हटलं चाल माझ्यासोबत. हा जाते म्हटलं शेगावले. आता बॅग दिली गाडीवर ठेवून आणि निघालो आम्ही घरी. आपले सध्या तर 1250 फॉलोवर आहे. 2000 फॉलोवर जर झाले तर आपण गिव्ह अवे ठेवणार आहे. त्याला मग कायचा विचार करू राहिले, घ्या फॉलो करून एका मराठी माणसाले. या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.